श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांसोबत संवाद साधला. या संवादातल्या महत्त्वाच्या पैलूंविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, देशातल्या रुग्णालयांची ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारनं जल, स्थल, नभ अशा तीनही मार्गांनी शक्य तितक्या वेगानं ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत आणि हे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. या प्रयत्नात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या ऑक्सिजन दूतांबरोबर आज प्रधानमंत्र्यांनी मन की बातमधून मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली. तसंच इतक्या अवघड काळात जोखमीचं काम करणं इतरांनाही कसं प्रेरणादायी आहे हे प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी कोरोना योद्ध्यांना दिलेली ही कौतुकाची थाप किती महत्त्वाची वाटते याविषयी अधिक सांगतायत ज्येष्ठ पत्रकार चंद्रहास मिरासदार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मध्ये कोविड योद्ध्यांचं मनापासून कौतुक केलं. कोविडची लढाई लढताना जी मंडळी अग्रभागी आहेत त्यांचं देशाच्या प्रमुखानं अशा प्रकारे कौतुक करणं अत्यंत कौतुकास्पद आहे. अशा व्यक्तींशी त्यांनी संवादही साधला. देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती कोविड योद्ध्यांशी या पद्धतीने संवाद साधून त्यांच्या कामात प्रोत्साहन देत असेल तर ते अत्यंत योग्य म्हणावं लागेल. कारण कोविड योद्ध्यात विपरीत परिस्थितीत ही लढाई लढत आहेत. त्यांना पंतप्रधानांकडून शाबासकी मिळणं ही चांगली बाब आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात ऑक्सिजन देशभर पोहोचवणाऱ्या कोविड योद्ध्यांचा उल्लेख केला. कोविड काळात देशभर ऑक्सिजन पुरवण्यासाठी भारतीय रेल्वेतर्फे ऑक्सिजन रेल्वे सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत देशातील 15 राज्यात आणि 39 शहरांमध्ये ही ऑक्सिजन एक्सप्रेस पोहोचली. सारा देश कोविडची लढाई लढत असताना या लढाईत ऑक्सिजनचे महत्व मोठे आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासत आहे आणि अन्य राज्यातून ऑक्सिजनची ने-आण सुरू आहे. ऑक्सिजनचा पुरवठा जलद गतीने आणि विनाअडथळा व्हावा यासाठी भारतीय रेल्वेंनी ऑक्सिजन एक्सप्रेस ही अतिशय वेगळी, अभिनव म्हणता येईल अशा प्रकारची कल्पना प्रत्यक्षात आणली. 24 एप्रिल पासून या ऑक्सिजन एक्सप्रेसचा प्रवास सुरू झाला आहे. आतापर्यंत 289 ऑक्सिजन एक्सप्रेसने आपलं लक्ष गाठलं आहे. केवळ ऑक्सिजन एक्सप्रेसचे चालकच नाही तर देशभरातले डॉक्टर्स, नर्स, आशा वर्कर्स, पोलीस मंडळी कोविड युद्धातील आपापला वाटा अत्यंत समर्थपणे उचलत आहेत. यापैकी अनेकांना दिवसातले 15 ते 20 तास काम करावं लागत आहे. तरीही ही मंडळी कोणतीही तक्रार कुरकुर न करता रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवत नाही. अशा मंडळींचे कौतुक करण्यासाठी देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती या मंडळींशी संपर्क साधते ही अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण सरकारी कर्मचाऱ्यांना अथवा खाजगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आपण केलेल्या कामाची पोचपावती जर देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीकडून मिळत असेल तर त्याहून आनंदाची बाब कोणती असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड युद्धाच्या काळात आघाडीवर असलेल्या या मंडळींशी संपर्क साधून एक नवा पायंडा पाडला आहे असं म्हणायला हरकत नाही. गेल्या वर्षी लॉकडाऊन पासून आज मे 2021 पर्यंत पंतप्रधानांनी अनेकदा कोविड युद्धांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम प्रत्यक्षात आणले आहेत. पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने कोविड योद्ध्यांशी संपर्क साधला, संवाद साधला, त्यांचं कौतुक केलं त्यापासून आम्हा सामान्य माणसानेही काही शिकण्यासारखं आहे. आपण कोविड योद्ध्यांकडून सेवा स्वीकारली असो अथवा नसो, या योद्ध्यांचं कौतुक आपणही आपल्या परीने करायला हवं. वृत्तपत्रात पत्र लिखाण करून अथवा छोटा लेख लिहून आपण कोविड योद्ध्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला हवी. जी मंडळी आपल्या जीवाची पर्वा न करता कोविडचे युद्ध लढत आहेत त्यांना सामान्य माणसांकडून अशा पद्धतीने प्रोत्साहन मिळणे ही काळाची गरज आहे. श्रोते हो, कोरोनाची साथ सुरू होऊन आता जवळपास 1.25 वर्ष होत आहे. कोरोनाच्या विरोधात लढायचं तर त्यासाठी आवश्यक सामग्री, हत्यारही हवीत. आधी आपल्याकडे N95 मास्क, PPE संच असं काहीच नव्हतं. परंतु आता आपण अगदी हत्यारबंद झालो आहोत. अगदी कमी कालावधीत आपण स्वतःच्या क्षमता निर्माण केल्या आणि त्या सिद्धही केल्या. प्रधानमंत्र्यांनी या सगळ्याचा उल्लेख आज मन की बातमध्ये केला. याच विषयी अधिक सांगतायत सामाजिक कार्यकर्ते आणि मुक्त पत्रकार प्रणव भोंडे. आज आपले पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात आपल्या देशाने कोरोना संकटावर केलेली जी मात आहे त्याचा उल्लेख केला. आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल गेल्या वर्षी
जेव्हा अमेरिका आणि युरोप या दोन्ही खंडातील आधुनिक देशांना सुद्धा, विकसित देशांना सुद्धा गुडघ्यावर टेकायला लावणारा कोरोना आपल्या देशात आला आणि त्याची पहिली लाट सुरुवात आपल्या देशात झाली, तेव्हा आपला देश अतिशय मूलभूत समस्यांशी झगडत होता. एकीकडे कोरोना टेस्टिंगसाठी लागणारे किट्स आपल्याकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हते. त्या काळात फक्त एकच केंद्र आणि ते सुद्धा पुण्यात, जिथे या चाचण्या त्याचे निष्कर्ष आपल्याला कळू शकत होते. आज पंतप्रधानांनी उल्लेख केल्याप्रमाणे देशात विविध ठिकाणी अशा पद्धतीची केंद्र उपलब्ध आहेत. अगदी ग्रामीण भागात सुद्धा आज अनेक लॅब कोरोनाची टेस्ट करतायत आणि वेळेवर निदान झाल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचण्यात त्याची खूप मोलाची भूमिका आहे. दुसरं महत्वाचं, गेल्या वर्षी जेव्हा कोरोनाची सुरुवात झाली, सोशल डिस्टन्सिंग, पीपीई किट हे शब्द सुद्धा भारतीयांनी पहिल्यांदाच ऐकले होते. आणि अशा वेळी पीपीई किटचा पुरवठा सुरळीत करणं, देशभरातल्या हॉस्पिटल्सना, तिकडे असलेल्या डॉक्टर्सना, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोठ्या संख्येने पीपीई किट पुरवणं हे सरकारसमोरचं आव्हान होतं. सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याला ते किट मोठी रक्कम देऊन आयात करावे लागत होते. मात्र आपल्या भारतीय उद्योजकांनी कंबर कसली आणि ठरवलं की याच्यात आपण आत्मनिर्भर व्हायचं. खरोखरच पुढच्या काही आठवड्यांमध्ये खूप मोठ्या संख्येने पीपीई किटची निर्मिती आपल्या देशात व्हायला लागली. आपल्या डोमेस्टिक गरजा, आपल्या ज्या राष्ट्रीय गरजा आहेत त्यांची पूर्तता त्यातून झालीच, पण त्याच्या पलीकडे जाऊन अनेक अविकसित देश, अगदी विकसित देशांना सुद्धा आपल्या देशाने पीपीई किटचा पुरवठा सुरू केला. आपल्याला आठवत असेल, वेगवेगळ्या प्रकारची औषधं आतापर्यंत भारताने विदेशाला पुरवलेली आहेत आणि भारताची गरज सुद्धा त्यातून पूर्ण केलेली आहे. सगळ्यात चांगली बाब म्हणजे आता लसीकरण मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा सुरू झाल्याचं दिसतंय. आज जगभरात जे काही मुठभर देश आहेत की ज्यांना ही लस बनवण्यात यश आलं, सुदैवाने तर भारताचं नाव आहे. आणि सुदैव म्हणणं हा खरं तर आपल्या शास्त्रज्ञांवर अन्याय ठरेल, कारण अत्यंत कमी विक्रमी कालावधीमध्ये त्यांनी कोरोनाच्या या विषाणूवर लस शोधण्याचं काम करून एक प्रतिबंधक उपचार आपल्याला उपलब्ध केलेला आहे. आज जगातली सगळ्यात स्वस्त लस कुठली, सहजपणे कुठेही साठवून ठेवता येईल अशी लस कुठली, तर भारतीय लस. हे त्याचं साधं सरळ उत्तर आहे. आणि सुरुवातीच्या टप्प्याची लस बनवल्यानंतर अनेक देशांना त्याचा पुरवठा करून भारताने पुन्हा एकदा वसुधैव कुटुंबकम हा संदेश सुद्धा प्रभावीपणे दिला. पण आज भारतीयांची जी गरज आहे की या इतक्या मोठ्या प्रमाणावर त्या लसीचं उत्पादन करणं, त्याचं वितरण करणं आणि त्या रुग्णांपर्यंत पोहोचणं, हे काम आता सुरू झालेलं आहे. ते व्यापक स्वरूपात पुढच्या काळात होऊन केंद्र सरकार असा विश्वास व्यक्त करते की डिसेंबर पूर्वी आपण प्रत्येक प्रौढ भारतीयाचं लसीकरण पूर्ण केलेलं असेल. ही एका अर्थाने अभिमानास्पद बाब आहे. आज माननीय पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमामध्ये या सगळ्याच पैलूंचा अगदी थोडक्यात जरी उल्लेख केलेला असला तरी एका अर्थाने भारतीयांना दिलेली एक कौतुकाची थाप, अशाच अर्थाने मी याकडे बघतो. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 7 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारनं या सगळ्या काळात देशाच्या प्रगतीसाठी उचललेली पावलं, राबवलेल्या योजना याविषयीची माहितीही प्रधानमंत्र्यांनी दिली. राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन शेतकरी आणि वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं खूप मोठं काम टीम इंडियाच्या भावनेतनं केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. याविषयी प्रधानमंत्र्यांचं मनोगत ऐकूया त्यांच्या शब्दात. आज 30 मई को हम मन की बात कर रहे हैं और संयोग से ये सरकार के 7 साल पूरे होने का भी समय है. इन वर्षों में देश सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास के मंत्र पर चला है. देश की सेवा में हर क्षण समर्पित भाव से हम सभी ने काम किया है. इन 7 वर्षों में जो कुछ भी उपलब्धि रही है वो देश की रही है, देशवासियों की रही है. कितने ही राष्ट्रीय गौरव के क्षण हमने इन वर्षों में साथ मिलकर अनुभव किए हैं. जब हम ये देखते हैं कि अब भारत दूसरे देशों की सोच और उनके दबाव में नहीं, अपने संकल्प से चलता है, तो हम सबको गर्व होता है. जब हम देखते हैं कि अब भारत अपने खिलाफ साजिश करने वालों को मुंहतोड़ जवाब देता है, तो हमारा आत्मविश्वास और बढ़ता है. जब भारत राष्ट्रीय सुरक्षा के मुद्दों पर समझौता नहीं करता, जब हमारी सेनाओं की ताकत बढ़ती है, तो हमें लगता है कि हाँ, हम सही रास्ते पर हैं. साथियों, मुझे कितने ही देशवासियों के संदेश, उनके पत्र देश के कोने कोने से मिलते हैं. कितने ही लोग देश को धन्यवाद देते हैं कि 70 साल बाद उनके गांव में पहली बार बिजली पहुंची है. उनके बेटे बेटियां उजाले में, पंखे में बैठ करके पढ़ रहे हैं. कितने ही लोग कहते हैं कि हमारा भी गांव अब पक्की सड़क से शहर से जुड़ गया है. मुझे याद है, एक आदिवासी इलाके से कुछ साथियों ने मुझे संदेश भेजा था कि सड़क बनने के बाद पहली बार उन्हें ऐसा लगा कि वो भी बाकी दुनिया से जुड़ गए हैं. ऐसे ही
कहीं कोई बैंक खाता खोलने की खुशी साझा करता है, तो कोई अलग अलग योजनाओं की मदद से जब नया रोजगार शुरू करता है तो उस खुशी में मुझे भी आमंत्रित करता है। प्रधानमंत्री आवास योजना के तहत घर मिलने के बाद गृह प्रवेश के आयोजन में कितने ही निमंत्रण मुझे हमारे देशवासियों की ओर से लगातार मिलते रहते हैं। इन 7 सालों में आप सबकी ऐसी करोड़ों खुशियों में मैं शामिल हुआ हूँ। अभी कुछ दिन पहले ही मुझे गांव से एक परिवार ने जल जीवन मिशन के तहत घर में लगे पानी के नल की एक फोटो भेजी। उन्होंने इस फोटो का कैप्शन लिखा था, मेरे गांव की जीवन धारा। ऐसे कितने ही परिवार है। आजादी के बाद 7 दशकों में हमारे देश के केवल 3.5 करोड़ ग्रामीण घरों में ही पानी के कनेक्शन थे, लेकिन पिछले 21 महीनों में ही 4.5 करोड़ घरों को साफ पानी के कनेक्शन दिए गए हैं। इनमें से 15 महीने तो कोरोना काल के ही थे। इसी तरह का एक नया विश्वास देश में आयुष्मान योजना से भी आया है। जब कोई गरीब मुफ्त इलाज से स्वस्थ होकर घर आता है तो उसे लगता है कि उसे नया जीवन मिला है। उसे भरोसा होता है कि देश उसके साथ है। ऐसे कितने ही परिवारों का आशीर्वचन, करोड़ों माताओं का आशीर्वाद लेकर हमारा देश मजबूती के साथ विकास की ओर अग्रसर है। साथियों, इन 7 सालों में भारत ने डिजिटल लेन देन में दुनिया को नई दिशा दिखाने का काम किया है। आज किसी भी जगह जितनी आसानी से आप चुटकियों में डिजिटल पेमेंट कर देते हैं, वो कोरोना के समय में भी बहुत उपयोगी साबित हो रहा है। आज स्वच्छता के प्रति देशवासियों की गंभीरता और सतर्कता बढ़ रही है। हम रिकॉर्ड सैटेलाइट भी प्रक्षेपित कर रहे हैं और रिकॉर्ड सड़कें भी बना रहे हैं। इन 7 वर्षों में ही देश के अनेकों पुराने विवाद भी पूरी शांति और सौहार्द से सुलझाए गए हैं। पूर्वोत्तर से लेकर कश्मीर तक शांति और विकास का एक नया भरोसा जगा है। साथियों, क्या आपने सोचा है ये सब काम जो दशकों में भी नहीं हो सके, इन 7 सालों में कैसे हुए? ये सब इसलिए संभव हुआ क्योंकि इन 7 सालों में हमने सरकार और जनता से ज्यादा एक देश के रूप में काम किया, एक टीम के रूप में काम किया, टीम इंडिया के रूप में काम किया। हर नागरिक ने देश को आगे बढ़ाने में एकाध कदम आगे बढ़ाने का प्रयास किया है। हाँ, जहाँ सफलताएं होती हैं वहाँ परीक्षाएं भी होती हैं। इन 7 सालों में हमने साथ मिलकर ही कई कठिन परीक्षाएं भी दी है और हर बार हम सभी मजबूत होकर निकले हैं। कोरोना महामारी के रूप में इतनी बड़ी परीक्षा तो लगातार चल रही है। ये तो एक ऐसा संकट है जिसने पूरी दुनिया को परेशान किया है। कितने ही लोगों ने अपनों को खोया है। बड़े बड़े देश भी इसकी तबाही से बच नहीं सके हैं। इस वैश्विक महामारी के बीच भारत सेवा और सहयोग के संकल्प के साथ आगे बढ़ रहा है। श्रोते हो, जाता जाता आज पुन्हाही एक निवेदन, ते म्हणजे आपल्या आजूबाजूच्या सर्व पात्र व्यक्तींनी लस घ्यावी, यासाठी आपण सुजाण नागरिक म्हणून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. घरामध्ये येणारी कामगार मंडळी, सेवा देणारी अशिक्षित मंडळी यांना लस घेण्याचे फायदे समजावून सांगितले पाहिजेत. त्याचबरोबर सर्वांनी कोरोना त्रिसूत्रीचं काटेकोर पालन करून स्वतःचा बचावही केलाच पाहिजे. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि मनीष कुलकर्णी आणि निवेदन तुषार पवार.